नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री ही संपदा आणि निधी यांच्या रूमकडे येते। तेव्हा संपदा आणि निधी गायत्रीला बघून खूप घाबरतात। तेव्हा मात्र संपदा विचारते की तुम्ही इथे का? तेव्हा गायत्री म्हणते की आता विचारून काय उपयोग, तुमच्या मुलीने जे दिवे लावायचे होते शेवटी ते लावून झालेत, पण असो मला एका गोष्टीचा प्रश्न पडला होता, त्याचे उत्तरच मला मिळत नाही, म्हणून तुम्हाला विचारावेसे असे वाटले। तुम्ही सांगा की आता मी तुम्हाला भाडे करू म्हणून की व्याही म्हणू, कारण आता हे घर तुमच्यासाठी भाड्याचे नाही, लेकीचं सासर सुद्धा आहे आणि लेकीच्या सासरी असे अस्रितासारखे राहण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तेव्हा संपदा आणि निधी काही न बोलता खाली मान घालतात। आणि आता तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही भाडे देणार आहोत आणि मी पैसे वसूल करणारच आहे आणि तुम्ही कितीही भाडं दिलं तरी सुद्धा लोकांना मात्र हेच वाटेल की पैसे देण्यासाठी नाही, म्हणून तुम्ही लेकीचं प्रभूंशी लग्न लावून दिलं। तेव्हा संपदा म्हणते की असे काही नाही, तर गायत्री म्हणते की पण लोकांना कसे पटणार की तुम्ही लेकीच्या सासरी राहतात, आणि समजा पटत असेल तर तुम्हाला लेकीच्या सासरी राहण्यासाठी लाज कशी वाटत नाही? एकतर लेकीने खोटं नाटक करून आमच्या घरामध्ये एंट्री मिळवली, तेजसशी लग्न केलं आणि आमचा तेजस मात्र निर्लज्ज, कुणालाही न विचारता तिच्या गाण्यामध्ये मंगळसूत्र घालून मोकळा झाला। त्यांना त्याचं काही नाही, पण तुम्ही तरी लाज बाळा आणि तुमच्या येथे राहण्याने तुमच्या लेकीला त्रास होऊ शकतो, हे तुम्हाला चालेल का? तेव्हा संपदाच्या डोळ्यात पाणी येते। संपदा म्हणते की माफ करा ताई, पण असे काही होऊ नये। तेव्हा लगेच गायत्री म्हणते की जर तुम्हाला असेच वाटत असेल तर लगेच या घरातून बाहेर जाण्यासाठी सामान भरायला घ्या। तेव्हा गायत्री म्हणते की आता लेकीच्या सासरी राहायचे नाही। तेव्हा लगेच गायत्री तेथून निघून जाते, तर निधी रडतच आईला विचारते की आई आता आपण काय करायचे? त्या तर काय बोलल्यात? संपदा म्हणते की त्या काय चुकीचं बोलल्यात। त्यानंतर संपदा आणि निधी यांना खूप वाईट वाटते, तर तेजस विचार करत असतो की मिस लकी जाम, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, पण मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही कुठलीही तक्रार न करता सर्व काही सहन करून घेतात। तेव्हा लगेच मानसी तेथे येते आणि मानसी तेजसला विचारते का त्रास होईल मला? आपल्याच घरीच कसला त्रास? अहो राष्ट्रहित, तुम्ही असा विचार का करता? तेव्हा तेजस म्हणतो की तुम्ही या घराला आपलं घर मानलं, परंतु या घरातील लोकांनी मात्र तुम्हाला स्वीकारलेले नाही। तेव्हा मानसी म्हणते या घरातील माणसं सुद्धा आपलीच आहे, आपलं नातं त्यांना स्वीकारण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण आपण प्रयत्न करूयात, अगदी सर्व व्यवस्थित करू। आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला या घरासाठी जे काही प्रयत्न करायचे असेल ते तुम्ही लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदरच करा आणि या घरात राहायला या। तेव्हा मात्र गायत्रीने मानसीला जे काही सांगितलेले असते की दिवाळीला ते हे घर पाडणार आहे आणि हा दिवाळी पाडवा तुझा पहिला सण आहे, हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येते। मानसी तेजसला याबद्दल काही सांगत नाही आणि तेजसला म्हणते की दिवाळी आपल्या सर्वांना एकत्र साजरी करता येईल म्हणून मी तुम्हाला असे म्हणते। तेव्हा तेजस सुद्धा म्हणतो की हो लकी जाम, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, तुम्हाला माझ्या घरच्या सर्वांना एकत्र दिवाळी आनंदाने साजरी करता येईल। तेव्हा मानसी म्हणते की मला आई आणि निधीची खूप काळजी वाटते, लग्नाचे निर्णय घेताना मी त्यांचा विचारच नाही केला, जसं लग्नानंतरचं हे घर माझं आहे तशीच त्या घरची जबाबदारी सुद्धा माझीच आहे। तेव्हा तेजस म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे, तर मानसीला खूप मोठा आधार मिळतो। तेव्हा मानसी म्हणते की अहो जावई या नात्याने तुम्ही सर्व काही करता, परंतु बाबा गेल्यापासून घराची सर्व घडी बिस्कटली आणि ती घडी मला पूर्ण व्यवस्थित नीट करायची, मला लग्न करायचे नव्हते, परंतु तेव्हा तेजस म्हणतो की मिस लकी जाम तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपलं लग्न झाले नव्हते तरी सुद्धा त्या अगोदर मी त्यांना आई मानतो, मग त्या घराची जबाबदारी आता माझ्यावर सुद्धा असेल, हा मी तुम्हाला शब्द देतो। त्यानंतर तेजस बाहेर झोपलेला असतो आणि छायाही फोनवर बोलत असते। तेव्हा फोन ठेवल्यानंतर समोर पाहते तर तिला पांडुरंगाचा खूप मोठा चमत्कार दिसतो आणि लगेच ती घाबरत दीदीला आवाज देते, तर तेजस लगेच उठतो। छाया खूप घाबरते। तेव्हा तेजस म्हणतो की काय दीदी दीदी लावलं, सकाळी सकाळी काय बोंबलतेस? तेव्हा छाया म्हणते की अरे देव देव, आणि देवाला नमस्कार करत असते। तेजस म्हणते की दिसला का तुला माझ्यातील देव? तर दिसलास ना। तेव्हा लगेच छाया म्हणते की दीदी अगं आपल्या घरात विठ्ठलाची मूर्ती सापडली, म्हणून धावतच ती गायत्रीला सांगण्यासाठी धावतच येते। तेजस विचार करतो की विठ्ठलाची मूर्ती सापडली आणि मागे वळून बघतो तर काय विठ्ठलाची मूर्ती असते। तेजस पाहतो तर ही तर मिस लकी जामच्या घरची मूर्ती आहे असे म्हणतो। तेव्हा मात्र त्याची चिठ्ठी त्या विठ्ठलाच्या पायाशी लिहिलेली असते। चिठ्ठी वाचल्यानंतर तेजसला खूप मोठा धक्का बसतो, कारण संपदा आणि निधी घर सोडून गेलेल्या त्याला समजतात। तेव्हा इकडे छाया मात्र घरातील सर्वांना आरडा ओरड करून बोलावून घेते। गायत्री छायाला शांत कर असे म्हणते आणि लगेच विचारते की काय झाले? तेव्हा छाया म्हणते की अगं पांडुरंग अवतरला, अगं विठ्ठलाची मूर्ती अवतरली। गायत्री म्हणते की छाया अगं दिवसा ढवळ्या तू स्वप्न बघायला लागलीस की काय? छाया म्हणते की दीदी अगं मी खोटं नाही बोलत, आपल्या अंगणामध्ये पांडुरंगाची मूर्ती खरंच अवतरली। मानसी आणि सुनंदा फक्त
फक्त ऐकत असतात। तेव्हा गायत्री म्हणते की काय ग, मगाशी तर दिनेश ऑफिसला गेला आणि बाबा सुद्धा बाहेर गेले, मग त्यांना कशी ही पांडुरंगाची अवतरलेली मूर्ती नाही दिसली। तेव्हा छाया म्हणते की अगं दीदी, त्यांनी तेजसकडे बघितलेच नसेल। सुनंदा विचारते की म्हणजे काय, तर छाया म्हणते की तेजसच्या उशाशीच ती पांडुरंगाची मूर्ती होती। तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही, मग चला बाहेर या, सर्वांनी बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा, म्हणून छाया सर्वांना बाहेर घेऊन येते। तेव्हा तेजस इकडे घराघरात घाईत येतो आणि निधी आणि संपदा दोघींना शोधत असतो, परंतु त्यांचे सामान सुद्धा तेथे त्याला दिसत नाही। म्हणून तो विचार करतो की नक्की या घर सोडून गेले असणार। मग आता लकी जामला मी काय उत्तर देऊ, एक मुलगा म्हणून मी त्या घराची जबाबदारी स्वीकारली होती, असा त्यांना शब्द दिला होता, पण आता नेमकं काय होणार। म्हणून तेवढ्यात त्याच्या हातातील चिठ्ठी खाली पडते। तर इकडे संपदा निधी मामांबरोबर येत असतात। तेजस लगेच निधीच्या फोनवर फोन करतो, तर संपदा विचारते की कुणाचा फोन आहे। तेव्हा निधी म्हणते की तेजस दाजींचा। तेव्हा संपदा तिला उचलून देत नाही। तेव्हा मामा विचारतो की अगं संपदा, काय झाले, मगाशी तुझा सुद्धा फोन दोनदा वाजला आणि आता हिचा सुद्धा वाजतो, पण तुम्ही फोन का घेत नाही। अगं तेजस साहेब काळजी करत असतील, त्यामुळे तू निधी फोन उचल। तेव्हा संपदा म्हणते की नाही, अरे कमलाकर, त्या घरात आता मानसी ही आपली सून म्हणून राहते, मग त्या घरात तेजसला मला आणखीन त्रास द्यायचा नाही आणि त्यांचा फोन उचलून त्यांना आणखीन त्रास द्यायचा नाही। त्यानंतर इकडे मानसी आणि घरातील सर्वजण बाहेर आलेले असतात। तर ती मूर्ती जेव्हा मानसी बघते तेव्हा तेजसला विचारते की राष्ट्रहित, अहो ही मूर्ती येथे कशी आणि ही मूर्ती येथे आलीच कशी। तेव्हा मानसी लगेच आई आणि निधीला आवाज देते, तर तेजस म्हणतो की त्या येथे नाहीच। मानसी विचारते की कुठे बाहेर गेल्यात का, तर तेजस म्हणतो की माहिती नाही, ही मूर्ती आणि मूर्तीच्या पायाशी ही चिठ्ठी ठेवली, म्हणून तेजस त्यांना मानसीला ती चिठ्ठी दाखवतो। तेव्हा राष्ट्रहित म्हणजे तेजस मानसीच्या हातात ती चिठ्ठी द्यायला लागतो, तर गायत्री ती चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठी मोठ्याने वाचू लागते की म्हणू, आम्ही तुझे ही घर सोडून कायमचे निघून जातो, तुला आमचा सासरी त्रास नकोय, आम्हाला मान्य आहे की विखुरलेली नाती तू नक्की एकत्र करशील आणि जर आम्ही त्या घरात राहिलो तर तुझा आणि तुझ्या सासरच्यांचा आम्ही आदर घेतो असे कोणाला वाटायला नको। आम्ही त्या घरात भाडं देऊन जरी राहत असलो तरी सुद्धा लोकांना तसे वाटेल की आम्ही मुलीच्या सासरी राहतो म्हणून, आणि आम्ही तुझा हात तेजसच्या साहेबांच्या हातात दिला आणि ते कधीच तुझी साथ सोडणार नाही, म्हणून मी कायम निश्चिंत राहील। तू सुद्धा आमची काळजी करू नकोस, बाबा गेल्यापासून तू आमचा व्यवस्थित सांभाळ केला, पण आता यापुढे आमची जबाबदारी आम्ही सांभाळू, तू फक्त तुझ्या घराकडे लक्ष दे। जेव्हा सून म्हणून तू तुझ्या सासरच्या लोकांचे मन जिंकशील, सून म्हणून ते तुझा स्वीकार करतील, तेव्हा आम्ही हक्काने तुला तुझ्या सासरी भेटायला येऊ। आता मात्र तू आमचा विचार करू नकोस आणि जर तुला आमची कधी आठवण आली तर तू विठ्ठलाला सांग, ते सर्व काही आमच्यापर्यंत विठ्ठल पोहोचवेल आणि तुझ्या हक्काचा माणूस तुझ्या सोबत येते आहे। तेव्हा मानसीच्या डोळ्यात ते सर्व वाच ऐकल्यानंतर पाणी येते। आई पुढे लिहिते की तुझी निवड योग्य आहे, माझा तेजसवर पूर्ण विश्वास आहे, ते तुझी साथ कधी सोडणार नाही, आम्ही कुठे जरी असलो तरी सुद्धा माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल, चा प्रयत्न करू नकोस। तेव्हा मानसी मात्र खूप रडत असते। तेव्हा गायत्री ही मुद्दा म्हणते की अगं मानसी, आई अशी घर सोडून गेल्यानंतर काय वाटते, काय परिस्थिती होते माहिती आहे, आणि त्यांची तरी काय चूक आहे, या सर्वाचा विचार तू अगोदरच करायला हवा होता, आणि लोक तर शेवटी हेच म्हणणार की लेकीच्या घरी आश्रित म्हणून राहतात, आणि तुला तर खूप त्यांची काळजी वाटत असेल की त्या अवस्थेत कुठे राहतील, काय खातील, मग या सर्वाचा विचार तू तेजस बरोबर लग्न करण्याच्या अगोदर करायला हवा होता। तुझ्या कर्माची फळं आता तुझी आई आणि बहीण भोगतात। मानसी रडतच आत जायला निघते, तर लगेच गायत्री तिला हॅलो म्हणून थांबवते आणि काय ग कुठे निघालीस असे विचारते, तर मानसी रडत म्हणते की आई आणि निधीला शोधण्यासाठी त्यांना परत घेऊन येते। तेव्हा गायत्री म्हणते की हो तुझं बरोबरच आहे, एक आदर्श मुलगी म्हणून तू त्यांना शोधायला हवंस, हे स्वाभाविकच आहे, त्यामुळे जा, तुला आणि काही मदत लागली तर सांग, आणि फक्त या अंगणातून बाहेर पाऊल टाकले तर पुन्हा या घरात येऊ नकोस। तेव्हा मानसी खूप रडत असते, आमच्याशी कायमचे संबंध तोडून टाक। तर ते ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो आणि तेजसला तर गायत्रीचा खूप राग येतो, आणि तसेही या घरातील माणसं तुला सून म्हणून नाही स्वीकारत, मग त्यांचं मन जिंकण्यासाठी तू या घरात राहणार आहेस, कशाला राहतेस तू, तुझ्या आईला आणि बहिणीला शोध आणि तिघीही कुठे राहू शकताल याची सोय करा। तेजसला मात्र खूप राग येतो, परंतु कोणी काही बोलत नाही। गायत्री म्हणते की परत तू त्यांना घेऊन इथे येऊ नकोस, एक गोष्ट लक्षात ठेव, माहेरी सासरपेक्षा नेहमी मोठं असतं, मग तूच ठरव की माहेरचं जबाबदारी की सासरचं ओझं, हो की नाही तेजस राव। तर तेजस पुढे येतो, तेव्हा तेजस मानसीला म्हणतो की जा तुम्ही आणि परत कधीही येऊ नका, तुमच्या राहण्याची सोय तर होईलच आणि मी या त्रासातून तरी सुटेल, असे गायत्री रागाने बघत तो मानसीला सांगतो। तेव्हा मात्र गायत्री म्हणते की बोलले जावई बाप्पू मात्र मध्येच बोलले आणि कधीतरी ते योग्य बोलले, त्यामुळे लक्षात ठेव की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम बंद असतील। तेव्हा तेजस मानसीला म्हणतो की चला मी सुद्धा तुझ्या सोबत येतो। तेव्हा लगेच गायत्री म्हणते सासू आणि मेहुणीला शोधण्यापेक्षा नोकरी शोधा, लग्न केले म्हणून संसार चालवायला सुद्धा पैसा लागतो,
लागतो, तुझ्या बायकोला घरात ठेवून घेतले म्हणजे कायमचे आम्ही तिचं पोसू असे नाही. तेव्हा तेजस म्हणतो की वहिनी, तुमच्या सर्व गेम मला कळतात, अगोदर उपकार करायचे आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवायचे. तेव्हा तेजस मानसीला म्हणतो की तुम्ही निर्णय बदलू नका, आई आणि निधी फार लांब गेल्या नसतील, आपण त्यांना शोधूयात. तेव्हा गायत्री म्हणते की अहो सासूबाई, तुमचा लेक तर रिकाम टेकडाच आहे, बायकोने तर त्याला बरोबर कामालाच लावले. तेव्हा त्या आतमध्ये निघून जातात तर लगेच मानसी ती विठ्ठलाची मूर्ती घेते आणि धावतच ती आपल्या घरात निघून जाते. तेव्हा मात्र गायत्रीला खूप आनंद होतो, कारण तेजसने मानसीने ऐकलेले नसते. तेव्हा घरात आल्यानंतर देवघराची तिथे ती मूर्ती ठेवते आणि देवाला नमस्कार करून म्हणते की देवा, आई आणि निधी जिथे गेले असतील तेथे त्यांना सुखरूप ठेव आणि माझ्या या घरातील सर्व माणसांना एकत्र आण, यांना त्या त्रासातून मुक्त कर. आणि त्यानंतर जी मानसीची मामी असते तर ती रिक्षामधून इकडे प्रभू निवासमध्ये आलेली असते आणि तेथे आल्यानंतर रिक्षा थांबवते आणि मानसीला आवाज देते. तर मानसी ही देवघरात असते, धावतच बाहेर येते आणि मामीला बघून विचारते की मामी तू इथे कशी. तेव्हा मात्र मामी म्हणते की अगं मनू, इतक्या दिवसातून तुझ्या सासरी आले आणि तसे यायला नको म्हणून तुझी ओटी भरावी असे वाटले, म्हणून हे सामान घेऊन आले आणि एकतर पहिल्यांदा मी तुझ्या सासरी आले, मग कसे मोकळ्या हाताने कुठे येऊ, त्यामुळे माझ्याकडे आता सुट्टे 200 रुपये नाहीत, तू जा आणि 200 रुपये घेऊन ये. तेव्हा मानसी मात्र विचारात पडते आणि तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मामी आतमध्ये येते आणि मानसीला ओटी भरवण्यासाठी बसवते. मामी ओटी भरत असते तर गायत्री येते आणि ते सर्व ओटीची साडी, नारळ वगैरे सर्व काही हाताने धुडकावून देते. तेव्हा मात्र मानसीला खूप मोठा धक्का बसतो आणि गायत्री तरीही मानसीकडे रागाने बघत असते. त्यानंतर इकडे तेजस म्हणतो की सुट्टे पैसे नाही, तर रणजित तेथे येतो आणि मी पैसे भरतो असे म्हणतो. तर तेजस त्याच्याकडे बघत असतो आणि सोहम सुद्धा त्यावेळी तेथे असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.